काय वाटते तुम्हाला, मी आज कॉलेज सोडून शेतावर निघाली की काय, आणि आज सगळ्या स्टुडंटचं नक्की कॉलेजमध्ये चाललंय तरी काय. गुड मॉर्निंग, आय एम तन्वी. तर आजचं सकाळचं क्लायमेट तर एकदम भारी होतं आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे मी आज न भिजता कॉलेजमध्ये पोहोचले. तर रोजचा विषय वेगळाच असतो, पण कॉलेजमध्ये पोहोचताच आज रोजचं नाटक सुरू झालं. सेजल आणि अस्मिताची सकाळ सकाळ कसली भांडणं चालू होती देव जाणो. तिकडे भाविका आणि मनस्वी राखा दाखवतात, बट रक्षाबंधनला तर अजून खूप टाइम आहे. आणि आज आमच्याकडे सूर्य पश्चिमेला उगवलाय, कारण की स्नेहाताईंचं आगमन झालंय खूप दिवसानंतर कॉलेजमध्ये. आणि आज आमच्या कॉलेजमध्ये नक्की काय होतं ते तुम्हाला पुढे समजेल. असो, शेवटी आम्ही सगळे खाली आलो आणि आज कॉलेजमध्ये वर्ल्ड नेचर कन्व्हर्सेशन डे होता. आणि मग सुरुवात तर आम्ही माती काढण्यापासून खड्डा काढण्यापर्यंत केली. तुम्ही झाड कधी लावले? मज्जा मस्ती तर झालीच, पण फायनली आम्ही छान झाड लावली. इन्व्हायरमेंटल सावरणं आजकाल खरंच खूप इम्पॉर्टंट झालंय ना. एक छोटं झाड लावणं पण खूप फरक पडतो. आणि एक करून आज आम्ही अशी भरपूर झाडं लावली आणि हे सगळं करताना आम्हाला खरंच खूप भारी वाटत होतं. आताच्या जनरेशन नुसार आपल्याला झाडं जगवणं खूप इम्पॉर्टंट आहे. लिंबूचं झाड आहे, आणि आंब्या झाड आहे, मँगो. आणि त्यानंतर भिजत भिजत आम्ही क्लासरूम मध्ये पोहोचलो. बट आमचा पुढचा टास्क होता ते म्हणजे एखाद्या फेकून देणाऱ्या वस्तूपासून चांगली गोष्ट बनवणं. इंटरेस्ट आणि गुगल वरती खूप सारे इन्स्पो बघितले, त्यानंतर आमच्यातली क्रिएटिव्हिटी स्टार्ट केली आणि सॉन्ग लावले, कारण की आम्हाला बोर होऊ नये. सगळ्याच गर्ल्सने एकापेक्षा एक भन्नाट गोष्टी बनवल्या होत्या. कोणी बॅग्स बनवले होते, कोणी क्राफ्ट बनवलं होतं, तर कोणी बो बनवलं होतं. माझ्या फ्रेंड्सने हे क्यूट फ्लावर बनवले होते. कसे वाटले कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आता जरा बॉयजची क्रिएटिव्हिटी कडेही बघा, तर तुम्हाला कोणाची क्रिएटिव्हिटी जास्त आवडली, गर्ल्सची की बॉयजची, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आज मी भिजत भिजत घरी गेले. त्यामुळे व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.